खेळ नशिबाचा भाग 20. डॉक्टर म्हणाले, यांना थंडीमुळे त्रास झालेला आहे. व्हायरल आहे ही. काळजीचं काही कारण नाही आहे. जास्त प्रमाणात गरम कपडे वापरा यांना आणि थंड पाणी किंवा थंड पदार्थ खाणे टाळा थोडे दिवस तरी. मी औषध देतो लिहून. उद्यापर्यंत ताप कमीच होईल त्यांचा. आणि ताप कमी झाला नाही तर कळवा मला, डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, काहीतरी खाऊन मेडिसिन नीट घे हा. काहीही लागलं तर सांग मला, काळजी घेऊ नकोस तू. बोलून प्रतापराव निघून गेले होते. सीता म्हणाली, मॅडम हे ज्यूस पिऊन घ्या, मी औषध देते तुम्हाला. सीता ज्यूसचा ग्लास सायलीच्या समोर धरून म्हणाली होती. युगीर म्हणाला, सायली तू आज घरी राहून आराम कर, मी निघतो आता, काळजी घे तुझी. बोलून तोही निघून गेला होता. मग तिने ज्यूस पिलं आणि औषध घेऊन झोपली होती. हॉलमध्ये सुगंधा आणि प्रतापराव गप्पा मारत बसलेले होते. प्रतापराव म्हणाले, सीता, सायलीची तब्येत कशी आहे आता? सायलीच्या रूममधून आत्ताच बाहेर आलेल्या सीताला प्रतापरावने विचारलं होतं. सीता म्हणाली, सर, औषध घेऊन त्या आराम करत आहेत आता. मोनिका म्हणाली, काय झालं? कोण आजारी आहे? कोणाला औषध देऊन तू आराम करायला सांगितलंस? आत्ताच हॉलमध्ये येत असलेल्या मोनिकाने सीताचं बोलणं ऐकून विचारलं होतं. सीता म्हणाली, मॅडम, सायली मॅडमची तब्येत ठीक नाही आहे. सुगंधा आणि प्रतापराव काही बोलायच्या आधी सीता त्यांना म्हणाली होती. मोनिका म्हणाली, काय झालं अचानक तिला? मोनिकाने काळजीने विचारलं होतं. सुगंधा म्हणाली, काही नाही ग, नाटक आहे नुसतं तिची. सुगंधा तोंड वाकडं करतच म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, सुगंधा, ती तापाने फणफणतय आणि तुम्ही म्हणताय नाटक करती. काळजी करता येत नसेल ना तर किमान वाईट सुद्धा बोलू नका तुम्ही. प्रतापराव सुगंधाकडे रोखून बघत म्हणाले होते. तसं ती शांतच झाली. मोनिका म्हणाली, मी आले लगेच. बोलून मोनिका सायलीच्या रूममध्ये निघून गेली. सायलीच्या रूममध्ये मोनिका म्हणाली, हाय, कसं वाटतं तुला आता? मोनिका सायलीच्या रूममध्ये जाताच तिला बेडवर बसलेलं बघून म्हणाली होती. सायली म्हणाली, ठीक आहे मी आता. सायली स्माईल करतच म्हणाली. मोनिका म्हणाली, मला आता सीताकडून समजले म्हणून मी येथे आले. मोनिका सायलीच्या शेजारी चेअरवर बसतच म्हणाली होती. त्यावर सायलीने फक्त स्माईल केली. मोनिका म्हणाली, अचानक काय झालं होतं तुला? म्हणजे रात्री तर एकदम ठीक होतीस ना तू? काय झालं? मोनिका काळजीने विचारत होती. सायली म्हणाली, ते थंडी जास्त लागत होती म्हणून. सायली नजर खाली करूनच म्हणाली होती. मोनिका म्हणाली, मला तर काही वेगळंच वाटतंय. मोनिका संशयी नजरेने सायलीकडे बघत म्हणाली होती. सायलीचा लाल झालेला आणि सुजलेला गाल बघून मोनिकाला काहीतरी गडबड असल्याचं वाटत होतं. सायलीने लगेच गोंधळून मोनिकाकडे बघितलं. मोनिका म्हणाली, ती मी तुम्हाला ताई म्हणू शकते का? म्हणजे तुम्हाला चालेल तरच म्हणणार. मोनिकाने लगेच विषय बदलवला होता. सायली म्हणाली, हो चालेल ना. सायलीला समजवलेलं होतं मोनिकाने मुद्दाम विषय बदललेला आहे म्हणून, पण तिने जास्त लक्ष दिलंच नाही. मोनिका म्हणाली, एक विचारू का मी तुम्हाला? सायली म्हणाली, हो हो विचारा ना. मोनिका म्हणाली, तुमचा नवरा तुमच्यावर हात उचलतो का? मोनिकाने तिच्या मनातल्या प्रश्नाला सरळ सरळ विचारायला भाग पाडलं होतं. सायली म्हणाली, नाही नाही. सायली लगेच गडबडून नकारमार्थिक मान डोलवतच म्हणाली होती. तिच्या डोळ्यात लगेच भीती दाटून आलेली होती. मोनिका म्हणाली, म्हणजे हो. मोनिकाने सायलीचे हावभाव बघून ओळखलेलंच होतं की ती खोटं बोलतेय, पण यावर सायली काहीच बोलली नाही. डोळ्यातील पाणी लपवण्याचा प्रयत्न करत मान खाली घातली होती तिने. मोनिका म्हणाली, ताई, तुम्ही सोडून का देत नाहीत त्यांना? का असं आयुष्य जगत आहात ज्यामध्ये तुम्हाला श्वासही घेताना त्यांची परवानगी घ्यावी लागते? असं आयुष्य जगून काय भेटते तुम्हाला? मी बघितलेलं आहे. तुम्ही त्यांना खूप घाबरता आणि आज तुमचा चेहरा साफ सांगतोय त्यांनी तुमच्यावर हात उचललेला आहे म्हणून. तुम्ही ठरवलं तर अशा राक्षसाला तुम्ही शिक्षा देऊ शकता. आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेवर मला खूप विश्वास आहे. तुम्ही ठरवलं तर तुम्हाला न्याय नक्की मिळेलच. मोनिका सायलीला समजावून सांगत होती. त्यावेळी सायलीच्या चेहऱ्यावर न समजण्यासारखे भाव होते. सायली म्हणाली, मला इथे जबरदस्ती आणलेलं आहे. लग्नही जबरदस्तीने केलेलं आहे. तेव्हा मी काहीच करू शकले नाही, तर आता काय करणार ना? सायली निर्विकारपण चेहऱ्याने शून्यात बघून बोलत होती. तिच्याही नकळत तिने मोनिकावर विश्वास ठेवून मनात ती गोष्ट बोलून दाखवलेली होती. मोनिका म्हणाली,
ताई, तुम्ही ठरवलं तर खूप काही करू शकता. मी मदत करेल ना तुम्हाला, मोनिका सायलीच्या हातावर हात ठेवून म्हणाली होती. सायली म्हणाली, मला माहिती आहे, मी काही जरी केलं ना तरी इथून सुटू शकत नाही. तुम्ही त्यांना अजून ओळखत नाही म्हणून तुम्हाला हे सोपं वाटतंय. सायलीला थोडेही होप्स उरले नव्हते. त्यावर मोनिका काही बोललीच नाही, पण तिच्या खुरापती डोक्याने विचार करायला सुरुवात केलेलीच होती. मोनिका म्हणाली, ताई, तुम्ही आराम करा, मी आले लगेच. मोनिका बोलून निघून गेली. ती गेल्यानंतर सायलीच्या डोक्यात विचार आला होता, खरंच मी इथून सुटू शकेल का कधी? पण दुसऱ्या क्षणी युगवीरचा चेहरा आठवला तिला आणि तिचा तो इथून सुटण्याचा विचार तेथेच थांबला होता. मग तिने एक मोठा श्वास घेतला आणि झोपून गेली. मोनिका हॉलमध्ये कोणाची तरी वाट बघत फेऱ्या मारत होती. सुगंधा म्हणाली, मोनिका बाळा, काय झालं? असं अस्वस्थ होऊन फेऱ्या का मारत आहेस तू? सुगंधा मोनिकाला बघून तेथे आली होती. मोनिका म्हणाली, आई, माझी मैत्रीण काही पेपर्स घेऊन येणार होती. तिचीच वाट बघते मी. सुगंधा म्हणाली, खूपच जास्त महत्वाचं आहे का? मोनिका म्हणाली, हो आई, डिवोर्स पेपर आहेत ना माझे आणि आशिषचे. मोनिका म्हणाली आणि सुगंधाचे डोळेच मोठे झाले होते. सुगंधा म्हणाली, मोनिका बाळा, काय हे असं तडफापडफी निर्णय घेऊ नकोस तू. आपण विचार करूत काहीतरी, सगळं काही ठीक होईल. सुगंधा लगेच टेन्शनमध्ये येऊन मोनिकाला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मोनिका म्हणाली, सॉरी आई, मी असं आयुष्य जगू शकत नाही. मोनिका उदास होऊन म्हणाली होती. सुगंधा म्हणाली, बाळा, सगळं ठीक होईल, तू निगेटिव्ह विचार करू नकोस ना. मोनिका म्हणाली, काय ठीक होईल आई? काल तुम्ही ऐकलं नाहीत का आशिष काय म्हणाला ते? म्हणून एवढा मोठा अपमान झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही. डिवोर्स पेपर देऊनच या घरातून बाहेर पडायचं म्हणून मी रात्री येथे थांबलेले होते. सुगंधा म्हणाली, म्हणजे? न समजून म्हणाली. मोनिका म्हणाली, आई, मी रात्रीच निघून जाणार होते, पण नंतर विचार केला, या लग्नाला काही अर्थच नाही तर यात उगाच अडकून का राहायचं आपण? लांब राहून नातं तरी का ठेवायचं? म्हणून मी स्वतःच्या हाताने आशिषला डिवोर्स पेपर देऊन सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच इथून जायचं ठरवलेलं आहे. सुगंधा म्हणाली, मोनिका, मी समजावतो ना त्याला, तू राहील नीट. प्लीज तू असं नको ना करू, प्लीज मोनिका. मोनिका म्हणाली, आई, तो लग्नाला तयार नव्हता, तरी तुम्ही जबरदस्तीने त्याला तयार केलं. हा त्याचाच परिणाम आहे. आणि आताही तुम्ही त्याला नातं टिकवण्यासाठी जबरदस्ती कराल, पण या जबरदस्तीच्या नात्याला ना तो खुश राहील ना मी राहणार. सुगंधा म्हणाली, मोनिका बाळा, तुझं तर प्रेम आहे ना त्याच्यावर, मग तू असं का त्याला सोडून जायचा विचार करू लागलीस? तू नको ना करू अशीस. मोनिका म्हणाली, आई, मी त्याच्यावर प्रेम करते आणि आयुष्यभर सुद्धा करणार आहे, पण फक्त प्रेम आहे या एका गोष्टीसाठी मी माझा सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून स्वतःचं आयुष्य खराब नाही ना करू शकत. प्रेम आहे म्हणून मी त्याला सुद्धा जबरदस्ती बांधून नाही ना ठेवू शकत. सुगंधा म्हणाली, तुझं सगळं बरोबर आहे बाळा, पण थोडे दिवस थांब ना, माझ्यासाठी थांब. तरीही आशिष असाच वागत राहिला तर आय प्रॉमिस, मी तुला अजिबात अडवणार नाही आहे. सुगंधा मोनिकाच्या पुढं हात जोडून डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या होत्या. मोनिका म्हणाली, आई, काय करताय तुम्ही हे? मोनिका सुगंधाच्या हातावर हात ठेवून म्हणाली होती. सुगंधा म्हणाली, प्लीज एक चान्स दे ना या नात्याला, माझ्यासाठी दे फक्त प्लीज. तरीही काही बदललं नाही तर नंतर तुझा जो निर्णय असेल मी मान्य करेन. सुगंधा अजूनही तशीच हात जोडून उभी होती आणि मोनिकाचा हात तिच्या हातांवर होता. मोनिका म्हणाली, आई, प्लीज हात जोडू नका ना तुम्ही. ठीक आहे, मी थोडे दिवस थांबायला तयार आहे. मोनिका नाईलाजाने उदास होऊन म्हणाली होती. सुगंधा म्हणाली, थँक्यू मोनिका, तू बघच, मी सगळं नीटच करेल आता. सुगंधा खुश होऊन म्हणाली होती. मोनिका म्हणाली, आई, मी रूममध्ये जाते, आराम करते. बोलून मोनिका रूममध्ये निघून गेली. सायली झोपेतून उठली तेव्हा रूममध्ये अंधारच होता. तिने मोबाईलमध्ये बघितलं तर 8:30 वाजलेले होतेच. लगेच ती उठली आणि रूमच्या लाईट चालू केल्या आणि फ्रेश होऊन खाली गेली. हॉलमध्ये युगवीर सोफ्यांवर बसून फोनवर बोलत होता. प्रतापरावही तिथे मोबाईल बघत बसलेले होते. सुगंधा डायनिंग टेबलवर बसलेली होती. मोनिकाही तिच्यासोबतच बसली होती. नोकर मंडळी जेवण डायनिंग टेबलवर आणून ठेवत होते. आशिषला सोडून सगळेच होते घरामध्ये. मग सायलीही डायनिंग टेबल जवळ गेली होती.
मोनिका म्हणाली, ताई कसं वाटतंय तुम्हाला आता? सायलीला बघून मोनिका लगेच जागेवरून उठत काळजीने सायलीच्या तब्येतीची विचारपूस करत होती. सायली म्हणाली, आता ठीक आहे मी. सायली स्माईल करतच म्हणाली. मोनिका म्हणाली, या बसा. दोघीही आपापल्या खुर्चीवर जाऊन बसल्या होत्या. तेव्हा प्रतापराव आणि युगवीर सुद्धा येऊन त्यांच्या खुर्चीत बसले होते. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, तब्येत कशी आहे तुझी आता? सायली म्हणाली, ठीक आहे डॅडी. प्रतापराव म्हणाले, तरीही अजून थोडा आराम करा, विटनेस आहे तुला. सायली म्हणाली, हो डॅडी. मग सगळ्यांनी आपापल्या ताटात लक्ष घातलं. युगवीर म्हणाला, सायली डाळ वाढ थोडी मला. आजूबाजूला कोणी नोकर नव्हते. सगळ्यांचे ताट वाढून ते आपापल्या कामाला गेलेले होते. म्हणून युगवीर सायलीला डाळ वाढायला सांगत होता. मग तिच्या समोर ठेवलेली डाळीचं भांडं घेऊन युगवीरच्या वाटीमध्ये डाळ वाढत असताना अचानक तिच्या हातातून डाळीचा चमचा सुटला आणि युगवीरच्या ताटासोबत डाळ त्याच्या हातांवर पडली होती आणि तिथे भयान शांतता पसरलेली होती. लगेच घाबरून तिने त्याच्याकडे पाहिलं. शरीरातून प्राण निघून गेल्यासारखं तिचं शरीर तिला हलकं वाटत होतं. घाबरून तिच्या कपड्यांवर लगेच घाम जमा झालेला होता आणि तो अतिशय रागात तिच्याकडे बघत होता. दुसऱ्या क्षणी त्याने तिचा हात धरून गरम डाळीने भरलेल्या भांड्यात घातला होता आणि तेथे बसलेले सगळे शॉकमध्ये आले होते. बायकोची बाजू घेऊन बोलणारा व्यक्ती तिच्यासोबत असं पण वागत असेल याचा अंदाजच नव्हता प्रतापराव आणि सुगंधाला. सायली म्हणाली, हा दुखतंय माझं. हात पोळत असल्यामुळं तिच्या तोंडून वेदनेने भरलेला आवाज निघाला होता. प्रतापराव म्हणाले, अरे युगवीर, काय करतोय तू? सोड ना तिचा हात. प्रतापरावने लगेच जागेवरून उठून युगवीरच्या हातातून सायलीचा हात सोडवला होता आणि ती पोळलेला हात दुसऱ्या हातात धरून रडत बसली होती. प्रतापराव म्हणाले, सायली जा लवकर आणि हात पाण्यात घाल तुझा. मोनिका म्हणाली, ताई चला लवकर. मोनिका लगेच तिला घेऊन किचनमध्ये गेली. प्रतापराव म्हणाले, युगवीर, हा काय वेडेपणा आहे तुझा? डाळ गरम होती, किती पोळलं असेल तिला. प्रतापराव चिडून म्हणाले होते. युगवीर म्हणाला, मला तिच्यामुळं पोळलं होतं तर तिला पण समजायला हवं ना कसा त्रास होतो ते म्हणून, आणि मी तेच तिला समजावत होतो. युगवीर एकदम आरामात काही झालं नाही असं वागत होता. प्रतापराव म्हणाले, असं समजावत होता? गरम डाळीत तिचा हात घालून. तिच्या हातून डाळ चुकून पडलेली होती रे. तिने मुद्दाम तर केलं नव्हतं ना. मुळात आपल्याच बायकोसोबत तू असं वागू शकतो असं मला कधीच वाटलं नव्हतं. प्रतापराव रागात बोलत होते. युगवीर म्हणाला, डॅडी प्लीज, तुम्ही यामध्ये लक्ष देऊ नका. बोलून युगवीर सरळ निघून गेला होता. पुढे कोणी काहीच बोललं नाही. हे ऐकलं सुद्धा नाही त्याने. प्रतापराव म्हणाले, सुगंधा, बघितलं तू तुमच्या मुलाचं वागणं कसं आहे ते म्हणून. प्रतापराव रागाने सुगंधाकडे बघत होते आणि तिने लगेच नजर खाली केली. मोनिका म्हणाली, ताई, मी तुम्हाला औषध लावून देते, चला माझ्यासोबत. किचनमध्ये सायलीचा हात पाण्यातून बाहेर काढत मोनिका तिला म्हणाली होती. सायली म्हणाली, नको, मी लावून घेते माझी. सायली बारीक आवाजात तिला म्हणाली. मोनिका म्हणाली, एकदा मी म्हणाले ना, मी लावते, चला. मोनिका एकदम हक्काने किंचित आवाज वाढूनच तिला म्हणाली होती. मग सायलीने होकार मातीक मान डोलावली आणि दोघी किचनमधून बाहेर पडल्या. थोडंच पुढं गेल्यावर अचानक सायलीला चक्कर आली आणि ती खाली पडणारच होती की तेवढ्यातच मोनिकाने तिला धरलं. मोनिका म्हणाली, ताई, काय झालं तुम्हाला? बरं नाही वाटत का? डॅडी. मोनिकाने घाबरून सायलीला सावरतच हॉलच्या दिशेने जात असलेल्या प्रतापरावांना आवाज दिला होता. त्यांनी लगेच मागे वळून पाहिलं. सायली बेहोश होती आणि मोनिका सायलीला सावरत स्वतःही थोडं धडपडत होती. मोनिकाला जमत नव्हतं सायलीला सावरायला. प्रतापराव लगेच पडत त्या दोघींजवळ पोचले होते आणि त्यांनी सायलीला उचलून घेतलेलं होतं. प्रतापराव तिला समोरची गेस्ट रूम होती तेथे घेऊन गेले आणि बेडवर झोपवलं. मोनिकाने त्याच्या मागे जातच जात तिच्या ओळखीच्या लेडीज डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं होतं. डॉक्टर म्हणाले, तुम्ही जरा बाहेर थांबता का? डॉक्टर प्रतापरावांकडे बघून म्हणाले होते. मग ते बाहेर गेले. यांनी आज काही खाल्लं नाही का? डॉक्टर असे म्हणाले. डॉक्टरने चेक करत असताना मोनिकाला विचारलं होतं. मोनिका म्हणाली, हो, त्यांनी जेवण तर केलेलं होतं. सकाळी त्यांना खूप ताप होता म्हणून डॉक्टरही येऊन गेले होते. त्यानंतर 2 तासाला त्यांना फ्रेश ज्यूस दिलं जाते
सोबत काहीतरी हलकं फुलकं खायलाही दिलं जात आहे, तर पोट रिकामं असण्याचा प्रश्न येतच नाही ना, मोनिकाने सांगितलं होतं. डॉक्टर म्हणाले, यांचे पिरियड्स मिस झालेले आहेत का? आता डॉक्टरचं चेक करून झालेलं होतं. मोनिका म्हणाली, मला याबद्दल काही आयडिया नाही आहे. मोनिका विचार करतच म्हणाली होती. डॉक्टर म्हणाले, आय थिंक या प्रेग्नंट आहेत. तुम्ही प्रॉपर ट्रेस करून घ्या, तुम्हाला कळेलच. मी इंजेक्शन दिलेलं आहे, थोड्या वेळात होशवर येतीलच या. डॉक्टरने सांगताच मोनिका शॉकमध्ये आली, पण तिने लगेच स्वतःला नॉर्मल केलं. मोनिका म्हणाली, ओके डॉक्टर, आणि डॉक्टरांना बाहेर सोडायला गेले. डॉक्टर जाताच प्रतापराव आणि सुगंधा रूममध्ये आले, पण सायलीने अजूनही डोळे उघडलेले नव्हते, म्हणून ते तसेच थांबलेले होते. मोनिकाची वाट बघत होते. मोनिकाही डॉक्टरांना बाहेर सोडून लगेच आली. प्रतापराव म्हणाले, मोनिका बेटा, काय म्हणाले डॉक्टर? काही प्रॉब्लेम आहे का? मोनिका रूममध्ये येताच प्रतापरावने त्यांना विचारलं. मोनिका म्हणाली, डॅडी, त्यांचं म्हणणं आहे बहुतेक ताई प्रेग्नंट आहेत. आता ते प्रॉपर टेस्ट केल्यानंतरच समजेल आपल्याला. मोनिका म्हणाली तसं प्रतापराव आणि सुगंधाला अतिशय आनंद झालेला होता. प्रतापराव म्हणाले, खरंच आम्ही आजी आजोबा होणार आहोत आता? प्रतापरावने भरलेल्या डोळ्यांनी सायलीकडे बघत विचारलं होतं. मोनिका म्हणाली, डॅडी, ते अजून कन्फर्म झालेलं नाही आहे. आधी आपल्याला टेस्ट कराव्या लागेल, त्यानंतर काय ते कळेलच. मोनिका शांतपणे म्हणाली होती. सुगंधा म्हणाली, ओके, आपण उद्याच टेस्ट करून घेऊयात, म्हणजे आपल्याला लगेच कळेल. सुगंधा लगेच म्हणाली. प्रतापराव म्हणाले, हो, मी उद्या सकाळी तिला घेऊन हॉस्पिटलला जातो. मोनिका, तूही चल माझ्यासोबत. सुगंधा म्हणाली, आहो, मी युगवीरलाही गोड बातमी देऊन येते लगेच, आणि त्याला हे समजले तर तो खुशीने पागलच होईल. त्याला खूप आनंद होईल आता, आणि तो तुम्हाला तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ देणार नाही, स्वतःच घेऊन जाईल. सुगंधा खूप खुश होती आज, आणि तिला ही बातमी लवकरात लवकर युगवीरला द्यायची होती, म्हणून ती बोलून लगेच तिथून निघून गेली होती. आणि प्रतापरावने नकारमातिक मान डोलावली. प्रतापराव म्हणाले, मोनिका बेटा, मी आहे बाहेर, काही लागलं तर मला सांग. प्रतापराव बोलून निघून गेले होते. मग मोनिका सायलीच्या शेजारी खुर्चीत जाऊन बसली होती. सायली होशवर येण्याची वाट बघत होती. थोड्याच वेळात सायलीने हळूहळू हालचाल करायला सुरुवात केलीच होती, पण ती परत तशीच झोपली. औषधांची गुंग असेल हे मोनिकाला माहीतच होतं, म्हणून ती सुद्धा शांतच होती. तेव्हा युगवीर तेथे आला होता. तोही खूप खुश होता, त्यालाही खूप आनंद झालेला होता. युगवीर म्हणाला, सायली. त्याने तिच्या डोक्यांवर प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या माथ्यांवर किस केलं. ते बघून मोनिका चिडलीच होती. काही वेळा आधी चुकून डाळ सांडली म्हणून बायकोचा हात गरम डाळीत टाकणारा व्यक्ती आता ती प्रेग्नेंट असल्याचं समजताच बायकोवर प्रेम दाखवतोय. मोनिका म्हणाली, थोडा वेळ आधी तिचाच हात गरम डाळीत टाकलात ना तुम्ही, तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं प्रेम? आता ती प्रेग्नेंट आहे कळताच आलेला आहात प्रेम दाखवायला. मोनिका रागानेच म्हणाली होती, आणि ते ऐकून युगवीरने रागात मुठ्या आवडल्या होत्या, दात एकमेकांवर घासले होते, आणि एका जळजळीत कटाक्ष मोनिकावर टाकला होता. युगवीर म्हणाला, तू कोण मला प्रश्न विचारणारी? मला माझ्या बायकोसोबत वेळ घालवायचा आहे, गेट आउट. युगवीर ओरडूनच तिला म्हणाला होता. मोनिका म्हणाली, तिला आराम करायला सांगितलेला आहे डॉक्टरांनी, सो प्लीज तुम्ही जा इथून. मोनिका अजूनही त्याला रागाने बघत होती. युगवीर म्हणाला, एकदा सांगितलेलं समजत नाही का तुला? निघ म्हणून इथून, जा. युगवीर अजूनच जोरात ओरडला होता. मग मोनिका पाय आपटतच निघून गेली. युगवीर म्हणाला, सायली, थँक्यू, मला डॅडी बनवायचं सुख देत आहेस तू, म्हणून मी खूप आनंदी आहे आज. बोलत युगवीरने पुन्हा तिच्या माथ्यांवर ओठ टेकवले होते आणि बाजूला झाला. तेव्हा त्याचं लक्ष तिच्या हातांकडे गेलं होतं. डाळ फोडल्यामुळं हात तिचा लाल झालेला होता. त्याने लगेच तिच्या हातांवर औषध लावलं आणि तिच्या शेजारी थोडं अंतर ठेवून झोपला होता. सकाळी तिला जाग आली तेव्हा तिला पाहिलं तर हे समजलं नाही की आपण कुठे आहोत ते म्हणून. मग तिने रूमवर सगळीकडे नजर टाकली, तर तेव्हा तिला समजलं ती गेस्ट रूममध्ये आहे. शेजारी झोपलेला युगरला बघून तिनं विचार केला, हा इथे का झोपलेला आहे म्हणून, आणि मी इथे कधी आणि कशी आले आहे ते आठवण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यातच युगही आळस देत उठून बसला होता. त्याने तिच्याकडे बघून स्माईल केली. मग तिने नाईलाजानेही त्याला स्माईल दिली.
युगीर म्हणाला, सायली लवकर तयार हो, बाहेर जायचं आहे आपल्याला लगेच. झोपेतून उठतच तो बाहेर जायची गडबड करत होता. सायली म्हणाली, कुठं? तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत विचारलं होतं, पण त्याने फक्त उठ म्हणून इशारा केला आणि निघून गेला. तिला वाटलं ऑफिसला जायचं आहे म्हणून घाई करत असेल, म्हणून ती जास्त विचार न करता आंघोळीसाठी गेली आणि तिच्या गरजेचं सामान आधीच तेथे आणून ठेवलेलं होतं, म्हणून ती तिथेच तिचं आवरत होती. तिचं आवरून व्हायच्या आधीच तो आलेला होता. याला एवढी का घाई झालेली आहे म्हणून ती वैतागलेलीच होती. ती पण काही करू किंवा बोलू शकत नव्हती ना. युगीर म्हणाला, झालं का तुझं? त्याने विचारलं. सायली म्हणाली, हो. ती सँडल घालतच म्हणाली. युगीर म्हणाला, लेट्स गो. तो म्हणाला आणि पुढे निघाला. मग ती त्याच्या मागे जाऊ लागली. दोघेही रोजच्या पेक्षा जरा लवकरच निघाले होते, म्हणून डायनिंग टेबलवर किंवा हॉलमध्ये कोणीही नव्हतं. दोघेही गाडीत जाऊन बसले होते. गाडीत दोघेही शांतच होते. कोणीच काही बोलत नव्हतं. तो मोबाईलमध्ये बघत होता आणि ती खिडकीतून बाहेर बघत होती. थोड्याच वेळात गाडी जाऊन एका मोठ्या हॉस्पिटल समोर येऊन थांबली होती. तिने लगेच प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. सायली म्हणाली, आपण येथे का आलेलो आहोत? तिने घाबरूनच त्याला विचारलं. आता हा आपल्यासोबत काय करणार आहे म्हणून ती घाबरलेलीच होती. युगीर म्हणाला, लेट्स गो. बोलून तो गाडीतून उतरला होता. मग तीही तिचं धडधड काळीच घेऊन गाडीतून बाहेर आली. मग त्याने तिचा हात धरला आणि हॉस्पिटलमध्ये जाऊ लागला होता. तसं ती घाबरून पाणी पिऊ लागली होती. बहुतेक त्याने आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली असेल, म्हणून त्याला लगेच डॉक्टरांच्या केबिनमध्ये सुद्धा जाऊ दिलं होतं. डॉक्टर म्हणाले, हॅलो मिस्टर सिंगानिया, बसा. ते दोघे आत जाताच एक मध्यम वयाचा समोर बसलेला डॉक्टर म्हणाला होता. युगीर म्हणाला, डॉक्टर, ही माझी बायको आहे. हिचेच टेस्ट करायचे आहे आम्हाला. त्याच्या बोलण्यावरून असंच वाटत होतं की त्याचा आधीच डॉक्टरशी या विषयांवर बोलणं झालेलंच आहे. पण ते ऐकून सायली अजूनही घाबरली होती. कसले टेस्ट तिला काहीच माहिती नव्हतं, त्यामुळं घाबरली होती. डॉक्टर म्हणाले, ओके. सो मिसेस सिंगानिया, तुम्हाला लास्ट टाइम पिरियड्स कधी आलेले होते? डॉक्टरने विचारलं आणि सायलीला अवघडून आलेलं मुळा डॉक्टर असं का विचारत आहे म्हणून प्रश्न पडलेला होता तिला. तिने अवघडल्या नजरेने युगीरकडे बघितलं, मग परत डॉक्टरकडे बघितलं. सायली म्हणाली, 2 महिने होऊन गेलेत. ती अडखडतच म्हणाली. दोन्ही पुरुष समोर असताना पिरियड्स बद्दल बोलायला तिला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं, पण उत्तर देणं भागच होतं ना, कारण शेजारी बसलेला राक्षस तिला एकटक बघत होता. डॉक्टर म्हणाले, तुमच्या काही टेस्ट करायच्या आहेत आम्हाला. तुम्ही या मिस्टर सोबत जाऊन ब्लड सॅम्पल द्या. डॉक्टर शेजारी उभ्या असलेल्या सिस्टरकडे इशारा करत म्हणाले होते आणि सायलीने पुन्हा युगीरकडे बघितलं. यावेळी भीतीने डोळे पाणावलेले होते तिचे. काय चालू आहे हे तिला समजत नव्हतं. काय होणार आहे माझ्यासोबत या विचाराने अतिशय घाबरलेली होती ती. युगीने तिला डोळ्यांनी जा म्हणून इशारा केला होता. मग होकार मातीक मान डोलवत ती सिस्टर सोबत निघून गेली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.